पासून आपण परत बेसिक पासून सगळ्या न्यूट्रीचार्जच्या प्रोडक्टची माहिती इथे आपण घेणार आहोत. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या टीम मध्ये नवीन व्यक्ती येत असतात आणि नवीन आलेल्या व्यक्तीला ही सगळी माहिती कशी होईल आपण तर सगळं सांगू शकत नाही. आणि संतोषजी एकदा सगळी माहिती सांगायला लागल्या ते म्हणजे आबा बाबा इतकी माहिती इतकं डोक्यात ठेवायचं इतकं सांगायचं कसं शक्य आहे हे त्या व्यक्तीला असं वाटल. आणि वाटणं साहजिक आहे कारण की 25 वर्ष जुन्या कंपनी सोबत जर तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करणार असाल तर 25 वर्षाचं सगळी गोष्ट त्यांना इतक्या लवकर कशी समजेल. आणि नवीन लिडर्सला वाटतं की अरे पटपट यांनी सगळं आत्मसात करावं, फील्डवर जावं आणि काम करावं, ही लिडर्सची अपेक्षा. मग या दोन्ही गोष्टीला एकत्रितपणे सांगण्यासाठी एकत्रितपणे आणण्यासाठी आपल्याला सगळ्या बेसिक गोष्टी त्यांना सांगाव्या लागतील. बेसिक गोष्टी त्यांना सांगाव्या लागतील आणि त्यासाठीच आपण आपल्या हातामध्ये जेवढं आहे म्हणजे न्यूट्रीचार्ज आपल्या हातात आहे. आपण त्याविषयी बोलू शकतो हक्कानं, आपण माहिती देऊ शकतो आणि खास करून मराठी मधली माहिती देऊ शकतो. म्हणून आपण ही नवीन सिरीज सुरू केली आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल की आम्ही न्यूट्रीचार्जच्या बेसिक प्रॉडक्ट विषयी आम्हाला माहित आहे. तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी नाही तर ही माहिती तुमच्या टीम मध्ये येणाऱ्या नवीन लोकांसाठी आहे. आणि मग आम्ही कशाला यायचं या मीटिंग मध्ये तर त्यासाठी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस आता दसऱ्याच्या गर्दीमध्ये यात्रा भरतात ना दसऱ्यामध्ये तर लहान मुलं आपल्या आईला घेऊन दसऱ्याच्या यात्रेमध्ये जातात, नवरात्रामध्ये जातात आणि मग आईचा हात पकडला असतो. मग तो म्हणत असतो मला आई हा फुगा पाहिजे, आई मला ते खेळलं पाहिजे, आई मला अमुक गोष्ट पाहिजे, मला खायला हे पाहिजे. तो आईला सारखं ओळखत असतं आणि त्याला जत्रा मधल्या सगळ्या गोष्टी हव्या असतात. आणि गर्दीमध्ये होतं काय की आईचा हात सुटतो आणि थोडासा तो मुलगा बाजूला जातो, ती मुलगी बाजूला जाते. आता त्याला काही नसतं पाहिजे, आता त्याला ती आई हवी असते, बाकी काही नको. तो खुळखुळा नको, तो फुगा नको, ते खेळणं नको, काय नको. तो सगळ्या गर्दीमध्ये फक्त आई शोधत असतो. आता त्याला बाकी काही नको. तसं ज्यावेळेस मीटिंग मध्ये नवीन व्यक्ती एंट्री करतो झूम मध्ये आणि तो पार्टिसिपेट मध्ये जाऊन चेक करतो, तो फक्त आपली अपलाईन चेक करत असतो की माझी अपलाईन बसलेली आहे का नाही. त्याला न्यूट्रीचार्ज मॅन नको असतं, न्यूट्रीचार्ज वुमन नको असतं, न्यूट्रीचार्ज व्हेज वगैरे. त्याला फक्त आपली आई दिसते का नाही त्याला पाहिजे असतं. आपली आई म्हणजे आपली अपलाईन. म्हणून अपलाईनला या मीटिंग मध्ये बसणं आवश्यक आहे. तो फक्त आणि फक्त आपल्या अपलाईनला शोधत असतो. आणि हा माझा 11 वर्षाचा अनुभव आहे. हे काही मी कुठल्या पुस्तकात वाचून किंवा ते सांगितलंय माझ्या 11 वर्षामधून मला कळालेलं आहे. ज्यावेळेस एखाद्या सेमिनार मध्ये सुद्धा ना एखाद नवीन व्यक्ती तिकीट काढून बसले असते ना त्याला समोर स्टेजवर कोण बोलतंय हे त्यासाठी इम्पॉर्टंट नसते. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असते म्हणजे अपलाईन आहे काय. तो सारखं मान वळू 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 बघत असतो अपलाईन आली का नाही, अपलाईन कुठे गेली. त्यामुळं अपलाईन सुद्धा या मीटिंग मध्ये बसणं आवश्यक आहे. त्यांना 50दा मीटिंग ऐकली असेल. काही जण डेफिनेटली अशी आहे की ज्यांनी 50दा ऐकली सेम. पण त्यांना प्रोडक्ट साठी नाही बसायचे मीटिंग मध्ये, त्यांना डाऊनलाईन साठी मीटिंग मध्ये बसायचं. कारण की त्यांची डाऊनलाईन त्यांचे नवीन जॉईन केलेले माणसं त्यांना शोधत असतात आणि त्यांचं मन त्यांना जत्रातली मजा तेव्हाच येते जेव्हा आईचा हात पकडलेला असतो. तेव्हा त्याला रात पाळण्याची मजा येते, त्याला फुग्याची मजा येते, त्याला खेळण्याची मजा येते, त्या सगळ्या गाण्याची मजा येते. जोपर्यंत आईचा हात आहे तोपर्यंत. आईचा हात सुटला की सगळी मजा गेली. समोर कितीही चांगले खेळ म्हणजे खेळणे असू द्या त्याला मजा येत नाही. तसं मी कितीही चांगलं सांगू द्या त्याला मजाच येणार नाही जोपर्यंत तुम्ही मीटिंग मध्ये दिसणार नाही. आणि हे सत्य आहे, त्रिकालबाधित सत्य आहे हे. तर मित्रांनो आपण म्हणून ही मीटिंग आपण सुरू केली. मग बरेच जणांना वाटतंय की सर आम्हाला माहित आहे ना सगळं, तेच न्यूट्रिएंट्स आम्हाला माहित आहे, न्यूट्रिशन मॅन कसं काम करतं आम्हाला माहित आहे. अरे बाबा आपण त्यासाठी नाही, आपण डाऊनलाईन साठी बसायचं आहे. आणि ती आपल्याला ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आणि मला माफ करा मला तुमच्या डाऊनलाईन समोर हे सांगावं लागेल कारण याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता सांगण्याशिवाय. म्हणून आपण हे सांगणार. तर मित्रांनो ही जी नवीन सिरीज सुरू केली तर नवीन उत्साहानं सुरू करायची. नवीन उत्साहानं आपण सुरू करूया आणि बेसिक पासून सुरू करूया, पुरुषांपासून
सुरू करूयात म्हणजे पुरुषांच्या सप्लिमेंट पासून. तर पुरुषांनी सप्लिमेंट घ्यावं. एक तर हे घ्यावं आणि एखादा सांगायचं तुला स्ट्रॉंग होण्यासाठी, तुला मजबूत होण्यासाठी तुझ्या भोजना व्यतिरिक्त तुला काहीतरी सप्लिमेंट घ्यावं लागेल. तर पहिल्यांदा त्यांना सगळ्यात खतरनाक कळतं की पहिला अडथळा, मानसिक अडथळा काय तो, मी का कमजोर आहे का? कारण कुठल्याच पुरुषांना हे वाटत की मी कमजोर आहे, मी का कमजोर आहे, मला काय घ्यावं लागेल का? मी तर एकदम मजबूत आहे, मी तर एकदम मजबूत आहे, मला काय बाहेरून घ्यायचंय? तर मित्रांनो, हा भ्रम आपल्या डोक्यातून काढा की आपण मजबूत आहात, तर मजबूत टिकून राहण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. त्यांना म्हणा बिलकुल तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहेत, पण तुम्हाला भविष्यात स्ट्रॉंग राहण्यासाठी घ्यायचं. बरेच जण असं म्हणतात की मी काय घेऊ, मी एकदम मजबूत आहे, मला काय गरज आहे? तर भविष्यामध्ये तुम्हाला मजबूत राहण्यासाठी, तुम्ही आज जे मजबूत आहात ते पाठीमाग तुम्ही जे पोषण घेतलंय, जो व्यायाम केलाय, जी तुमची मनस्थिती होती त्यामुळे तुम्ही मजबूत आहात, आजच्या स्टेजला आहात. आज जसं राहताल पुढचे 4-5 वर्ष त्याचे रिझल्ट तुम्हाला नंतर दिसणार आहे. तेव्हा म्हणा बिलकुल तुम्ही एकदम मजबूत आहेत, तुम्ही एकदम निरोगी आहात. ते निरोगी राहण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे. तुमचा विमा तेव्हाच काढू शकता ज्यावेळेस तुम्ही जिवंत असतात. जिवंत व्यक्तीचाच विमा निघतो, बरोबर आहे? मृत व्यक्तीचा विमा निघत नाही. म्हणून आपण असं म्हणायचं की मला काय धाड भरली, मला आता काय, लाईफ इन्शुरन्स तुम्ही जिवंत असतानाच निघते. म्हणून सप्लिमेंट तुम्ही निरोगी असतानाच घ्यायचे असतात. आजारी पडल्यानंतर डॉक्टर साहेब सेवा देण्यासाठी बसलेले आहेत. 24 तास अत्यावश्यक सेवा असं त्यांनी लिहून सुद्धा ठेवलंय. 24 तास बसलेले तुमच्यासाठी. ते कधी? आजारी पडल्यानंतर. आजारी पडायच्या अगोदर हे सगळे काम, आजारी पडायच्या अगोदरचे. छोटे छोटे आजार आपण दुरुस्त 100% करू शकतो आणि दीर्घकालीन आजारांना थांबवण्यासाठी, थोपवण्यासाठी, विलंबित करण्यासाठी, हा एक शब्द लक्षात, विलंबित करतात. आपल्याला त्या आजाराला विलंबित करता येतं. काही जण म्हणते काय तुमचं न्यूट्रिचॅट घेतलं मी कधीच आजारी पडणार नाही का? आजारी पडणार नाहीत. आजारी पडण्याचा कालावधी आपण लांबवू शकतो, पहिली गोष्ट. आणि आजारातून बरे होण्याचे दिवस कमी करू शकतो. आणि हे मागच्या 11 वर्षाचा माझा अनुभव सांगतो. म्हणजे रमेशराव, तुम्ही अगोदर सर्दी झाल्यानंतर तुम्हाला 8 दिवस सर्दी राहायची, पण तुम्ही न्यूट्रिशन जर घेतलं तर आता ती सर्दी तुमची 3 दिवसातच बरी होईल. म्हणजे सर्दी होणार नाही असं नाही, परंतु ती लवकर बरी होईल. हा फरक आपल्याला जाणून द्यायचा. मग पुरुषांनी काय घ्यायचंय? तर चला आता मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करतोय की पुरुषांनी काय घ्यायचंय. न्यूट्रिचार्ज मॅन पुरुषांनी का घ्यायचंय? तर एकदम सोपं आहे. का घ्यायचंय? तर पहिलं आहे की पुरुषांना काम करण्यासाठी बाहेर पडावं लागतं. पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात. जसं हे भाऊसाहेब ऍपे चालवतायत, जेव्हापासून माझ्या लॅपटॉप मध्ये तेव्हापासून ऍपच चालवतात. त्यांना काही कार घेणं झाली नाही, तर ते बाहेर पडलेच नाही, ते लॅपटॉप मध्येच राहिले. हे मिस्त्री मजुरीचं काम करतात. असे वेगवेगळे प्रकारचे काम पुरुष मंडळी करत असतात. कोविड मध्ये सुद्धा काम करावे लागले म्हणून त्यांनी मास्क लावलेला आहे. खूप सारे काम आहेत, काही बाहेरचे काम आहेत जे फील्ड वर जाऊन करण्याचे काम आहेत, आणि काही काम असे असतात जे बसून करायचे असतात, पण तरी सुद्धा ते थकवतात, मानसिकरित्या थकवतात. हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. एकदा माणूस मानसिकरित्या थकला की तो शारीरिकरित्या सुद्धा थकतो. म्हणजे आपल्याला बऱ्याच जास्त की एसबीआय वाले चिडचिड का करतात? बँकेत बसले, एसी सुरू आहे, बाजूला नोटाचे बंडल पडले, तर इतके काय चिडचिड का करतात? अरे बाबा, ते मानसिकरित्या थकलेले, शारीरिकरित्या थकलेले नसले तरी सुद्धा ते मानसिकरित्या थकलेले आहेत. म्हणून काही काम जे आहेत हे शारीरिक रूपाने थकवतात आणि काही काम हे मानसिक रूपाने थकवतात. आणि जेव्हा जेव्हा मानसिक रूपानं किंवा शारीरिक रूपानं माणूस थकतो, त्यावेळेस तो माणूस काय करतो? काही ना काही एनर्जी बूस्ट करणारी गोष्ट घेतो. एनर्जी बूस्ट करणारी गोष्ट घेतो. म्हणजे बरेच जण तुम्ही असता की ड्रायव्हर, आपण कार मध्ये जात असतो तेव्हा थकले की थांबतात, चहा पितात, लगेच काहीतरी मळतात, बाजूला जाऊन बाजूला जातात, अडंगी जातात आणि काहीतरी मळतात. काही जण सिगरेट पितात. हे एनर्जी बूस्ट साठी ते घेत असतात. म्हणजे ते अस्वास्थ्यकारी सवयी ते घेत असतात. जसं की
हा व्यक्ती काय करतोय, हा व्यक्ती स्वतःची एनर्जी वाढवण्याचा प्रयत्न करतोय चुकीच्या पद्धतीनं, पिढीनं. काही जण चहा घेतात, काही जण गुटखा खातात. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की आपण, मी नेहमी एक उदाहरण देतो, बऱ्याच जणांना माहित असेल, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही जर तुमचा हा मोबाईल आहे, हा मोबाईल घरून चार्ज करायचे विसरले, पंकजी दिसत आहेत माहिती, पंकजी अनम्यूट होतील का एक मिनिट? पंकजी अनम्यूट व्हा, आपण गप्पा मारू 2 मिनिट. बाकीचे कोणी नाही तर आपण दोघंच असं आपण विचार करू. अनम्यूट व्हा, अनम्यूट होत आहेत, मी तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. हा, आवाज येतोय माझा? ओके, हो येतोय. कुठला मोबाईल आहे तुमच्याकडं? सॅमसंगचा आहे. सॅमसंगचा मोबाईल आहे, चांगल्या कंपनीचा मोबाईल आहे. माझ्याकडे हे विवोचा आहे की नाही? समजा तुम्ही बाहेर गावी गेले आणि तुमच्या फोनची चार्जिंग 10% 5% राहिली, तर काय करताल तुम्ही? हॅलो पंकजी, पंकजी गायब झाले. ओके, त्यांना बहुतेक त्यांचं हे झालं. हा, डोंगरेजी आहे. डोंगरेजी अनम्यूट होत आहे? मला नवीन चेहरे दिसत आहेत म्हणून मी त्यांना अनम्यूट करतोय. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. डोंगरे साहेब, कुठला मोबाईल आहे तुमच्याकडे? मोबाईल नाही सर, मी लॅपटॉप वरून हे केलं, जॉईन केलं. हो नाही, पण एरवी तुमच्याकडे मोबाईल असेल, कुठला मोबाईल आहे? रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. वन प्लस सर. वन प्लस आहे. वन प्लसचा चांगला कॅमेरावाला फोन आहे तुमच्याकडे. तुम्ही बाहेर गावी गेले आणि तुमच्या मोबाईल मध्ये 5% चार्जिंग राहिली, तर काय करताल तुम्ही? समजा बाहेरगावी कारने गेलो तर कारलाच चार्ज करून टाकायचं. कारमध्ये असतच, कारमध्ये असतच. ओके, आणि कारमध्ये चार्जर नाही समजा आणि बाहेर कुठेतरी गेला तुम्ही, ट्रॅव्हल म्हणजे आपल्या ट्रेननं वगैरे गेला आणि वन प्लसचं चार्जर नाही पण माझ्याकडे ओप्पोचं चार्जर आहे, आपण मित्र आहोत, तर आपण काय करतो, सहसा काय करतो, आपण शेअर करतो, दुसऱ्याचं चार्जर घेतो. पण लागलं पाहिजे ना, आपल्या मोबाईलला लागलं पाहिजे. आणि ते समजा 6 वॉटचं जर असेल तर लागून जातं, समजा असेल तर 7 वॉटचं लागून जातं. आपण काय करतो, मग बॅटरी सेव्हर मध्ये टाकून द्यायचं, म्हणजे कमी याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं, किंवा मग आपण दुसऱ्या चार्जिंगने चार्ज करतो. बरं, पुन्हा दुसऱ्या चार्जिंगने चार्ज केलं तर काय होतं? हा, ते आपल्या बॅटरीवर त्याचा परिणाम होतो, ती बॅटरीचं लाईफ कमी होतं. हा, लाईफ कमी झालं, आपल्याला कसं कळतं लगेच? बॅटरी हळूहळू काय व्हायला लागते, डिस्चार्ज जास्ती प्रमाणात होतो, ते लवकर फुगायला लागते, बऱ्याचदा बॅटरी फुगायला लागते. बरोबर आहे? बरोबर, बरोबर आहे. तसंच आहे, आपण तेव्हा चार्ज करतो जेव्हा आपण घरून पूर्ण फोन चार्ज करून नेलेला नाही. बरोबर आहे? बरोबर. आणि मग आपण काय करतो, एक तर बघतो आपल्या कंपनीचा चार्जर आहे का बघतो, आणि आपल्या कंपनी नसेल तर ते पॉड बरोबर येतो का ते बघतो आणि चार्ज करतो. एखाद्या वेळेस चार्ज केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण आपण नेहमी चार्ज जर केला तर बॅटरीचं लाईफ कमी होतं, बॅटरी फुगायला लागते. बरोबर आहे? बरोबरच. आपण तसंच आपल्या शरीरासोबत आहे. आपण जर घरून पूर्ण चार्ज होऊन गेलो नाही, म्हणजे आपल्या शरीराला लागणाऱ्या PVMFO, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर आणि ओमेगा जर आपण घरून घेऊन गेलो नाहीत, तर दुपारी 2 नंतर 3 नंतर आपलीच बॅटरी डाऊन व्हायला लागते. बरोबर आहे? आपलीच ऊर्जा 2-3 नंतर कमी व्हायला लागते, 3 वाजल्यानंतर कमी व्हायला लागते, आणि 3 वाजता ऊर्जा कमी झाली की लोक चुकीचे चार्जर वापरायला लागतात. हे बाई, चुकीचे चार्जर वापरल्याने स्वतःला चार्ज करायला, हा विमल खायला आहे की नाही? काही जण वेगवेगळे खातात, जसं की काही जण चहा पुन्हा पितात, काही जण बिडी पितात, सिगारेट पितात. असा व्यक्ती दिसला की तुम्ही म्हणू नका तो धूम्रपान करायला आहे. तो काय करायला, स्वतःला चार्ज करायला, त्याची एनर्जी कमी झाली, त्यानं स्वतःला चार्जिंग मोडवर टाकलंय, पण तो चुकीची चार्जिंग वापरतोय. बरेच जण यानं चार्ज होतात. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की 4 वाजता 5 वाजता तुम्हाला चहाच्या टपरीवर जास्त लोक दिसतील, गुटखा खाताना जास्त लोक दिसतील, सिगरेट पिताना जास्त लोक दिसतील. काही जणांची एनर्जी इतकी लो होती की ते ह्या गोष्टी सुद्धा घ्यायला लागतात. त्याचं एकच कारण आहे की ते व्यक्ती जे की वेळोवेळी स्वतःला व्यवस्थित घरून चार्ज करून निघलेले नाहीत, आणि त्याचं कारण आहे अवेळी जेवणं. बाहेर जरी जेवले तर बाहेर काय खातात, जंक फूड खातात. फळं घेऊन कोणी खात नाहीत, जंक फूड खातात, आणि खाल्लेलं अन्न सुद्धा त्यांच्या बॉडीकडून अवशोषित होऊ शकत नाही. आणि त्यामुळंच, आणि जसं वय वाढतंय तस
वाढत्या वयामध्ये आपल्या शरीराकडून सर्व गोष्टी ऍब्सॉर्ब होत नाहीत. तरुणपणी जितक्या गोष्टी आपण ऍब्सॉर्ब करू शकतो तितक्या जसं वय वाढतंय तेवढ्या गोष्टी आपण ऍब्सॉर्ब करू शकत नाहीत. त्यामुळंच दिवस संपायच्या अगोदरच आपण थकायला लागतो. वाढत्या वयाचे जे जे आहेत चेहऱ्यावर दिसणारे वाढत्या वयाच्या ज्या आपल्या चेहऱ्यावर खुणा दिसायला लागतात त्या लवकर दिसायला लागतात, चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, आपली दृष्टी कमजोर व्हायला लागते आणि दीर्घकाळ जर आपल्या शरीरामध्ये PVMFO म्हणजे प्रोटीन, विटामिन, मिनरल, फायबर आणि ओमेगाची कमतरता राहिली, सोबत आपण व्यायाम जर व्यवस्थित घेत नसल करत नसतो तर आपल्याला हाय ब्लड प्रेशर सारखे आजार होऊ शकतात. कारण की या आजाराचा कुठला डास नाही, कुठला बॅक्टेरिया नाही, कुठला व्हायरस नाही, तरी हा आजार का होतो तर दीर्घकाळ पोषणाची कमतरता, अनियमित जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव. बरोबर आहे डोंगरेजी? म्हणजे हाय हाय ब्लड प्रेशरचा कुठला डास आहे का? म्हणजे डास किंवा कुठला बॅक्टेरिया नाही नाही कुठला व्हायरस नाही. नाही. डायबिटीसचा आहे का तसा काही डास, काही काही व्हायरस, काही बॅक्टेरिया किंवा बाहेर नाही. बरं संक्रमणकारी आहे का? की मला डायबिटीस आहे, तुम्ही माझ्यासोबत बसले 8-15 दिवस तुम्हाला डायबिटीस असं आहे का? नाही नाही. मग हे का होतात? हे आजार यामुळे होतात की दीर्घकाळ पोषणाची कमतरता, खास करून PVMFO ची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि तणाव, या सगळ्या गोष्टीमुळे हे आजार होतात. सोबत रोगप्रतिरोधक क्षमता कमी होते, कार्यक्षमता कमी होते आणि एकूण जे जीवन आहे हे जीवन निरस होतं, उभाऊ होतं. आपला तेवढा जीवनात आनंद येत नाही जेवढा कॉलेज लाईफ मध्ये असताना यायचा, आहे की नाही? कॉलेज लाईफ मध्ये असताना तरुणपणी जो आनंद आपल्या जीवनाचा, जसं आपण आनंदी जगायचो, उठलं की आपल्याला काहीतरी उत्साहित वाटायचं, तसं वाटत नाही. याचं कारण आहे पोषणाची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि वाढलेला ताणतणाव. या सगळ्या गोष्टीचा हा एकत्रितपणे आपल्याला या सगळ्या गोष्टीचा हा रूप दिसतो. परंतु मित्रांनो, जीवन निरस नको, जीवन रसपूर्ण पाहिजे, जीवन उभाऊ नको, जीवन उत्साहवर्धक पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला संपूर्ण आहार घ्यावा लागेल, सोबत व्यायाम करावा लागेल, सोबत काही अँटीऑक्सिडंट आपल्याला घ्यावे लागतील आणि त्यामुळेच आपल्या पोषणाच्या कमतरता दूर करण्यासाठी, आपल्या आहाराच्या कमतरता दूर करण्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन हे वर्ल्ड क्लास पुरुषांसाठीच हेल्थ सप्लिमेंट आपल्याकडे आहे. वर्ल्ड क्लास आहे, जागतिक दर्जाचं आहे आणि पुरुषांसाठीच स्पेशल सप्लिमेंट आपल्याकडे आहे. काय करते न्यूट्रिचार्ज मॅन? हे सप्लिमेंट पुरुषांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करते. मग मूळ प्रश्न असा येतो की काय बाबा, मी जे भोजन घेतो त्यातून माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतात का? हा प्रश्न तुम्ही कुणाला विचारला तर त्या व्यक्तीचं 99% उत्तर असं असतं की यस, मी जे भोजन करतो त्यातून माझ्या गरजा, शरीराच्या गरजा पूर्ण होतात, असं तो पुरुष म्हणतो. परंतु ती व्यक्ती 18 तास काम करू शकत नसते. जर आपण त्या व्यक्तीला बॉडी स्कॅनरवर उभा केलं तर तिचं मसल मास कमी येतं, फॅट वाढलेलं असतं, केस गळालेले असतात, ऊर्जा कमी दिसते. याचा अर्थ ती व्यक्ती कुठं बोलते की त्या व्यक्तीच्या शरीराच्या गरजा पूर्ण होत नाहीत. विटॅमिन, मिनरल आणि प्रोटीनच्या गरजा पूर्ण होत नाहीत, अजिबात पूर्ण होत नाहीत. त्यामुळं बाहेरून सप्लिमेंट आपण घेतलं पाहिजे. मी ते सुद्धा सांगतोय की जर तुम्हाला न्यूट्रिचार्ज मॅन घ्यायचं नसेल तर तुम्हाला काय खावं लागेल. आणि बरेच जण म्हणतात की नाही मला टॅबलेट नाही घ्यायची, तर तुम्ही तुमचं RDA पूर्ण करा, रेकमेंडेड डायटरी अलाउन्स, जो WHO सांगते की तुम्ही तुमचे जेवढे घटक लागतात शरीराला ते दररोज घ्या. तर ते घेण्यासाठी काय खावं लागेल ते सुद्धा आपण पाहतो. न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये 33 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत. WHO न सांगितलेले पुरुषांसाठी आवश्यक असलेले 13 विटॅमिन्स, 13 मिनरल्स, 4 बोटॅनिकल्स आणि 3 अमायनो ऍसिड्स न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहेत. हे कुणाच्या रेकमेंडेशन आपण केलंय? WHO च्या.
WHO चं रेकमेंडेशन परत भारतामध्ये ICMR आणि NIM. आणि देविदासजी, मी त्या दिवशी बेळगावला आलो होतो तर मी ICMR ची एक ऑफिस पाहिले, जे आपलं एक मोठं हॉस्पिटल आहे बेळगाव मध्ये. हो सर, केएलएम. हा, केएलच्या समोरच आहे, अपोजिट आहे. हो सर, अपोजिट साईडला. म्हणजे मला वाटलं अरे ओळखीच आहे आपल्या, म्हणजे ओळखीच आहे म्हणजे मी त्याच्याविषयी सांगतोय. तर बेळगावला सुद्धा त्याची रिजनल ब्रँच आहे ICMR ची. तर त्यांच्या रेकमेंडेशन आपण न्यूट्रिचार्ज मॅन केला आहे. न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये हे 13 व्हिटॅमिन्स आहेत. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे B1, B2, B3, B5, B6, B12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन के, बायोटीन, व्हिटॅमिन डी, हे 13 व्हिटॅमिन आणि 13 मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, आयरन, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, आयोडीन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि क्रोमियम असे 13 मिनरल्स न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहेत, जे आपल्या आहारामध्ये कधी काही मिनरल्स असतात, कधी काही मिनरल्स नसतात. जसं कॅल्शियम साठी दूध किती जणांनी पिले आज पुरुषांमध्ये? पंकजजी, दूध घेतले आज? दूध पिलंय का? नाही सर. हा, चहामध्ये टाकला असेल आमच्या ताईनं, आहे का नाही? जेवढं चहामध्ये टाकलं तेवढंच दूध आलंय. पुन्हा दूध आपण दूध घेतलंय का? नाही. का पिलं नाही बरं? दूध उपलब्ध नाही का? नाही सर, शुगर आहे ना, त्यामुळे मी सकाळी मधु संयम घेतो, चहा नाही घेत. मधु संयम रस घेतात. शुगर झाली तर शुगर कशामुळे झाली? PMFO ची दीर्घकाळ कमी राहिली म्हणून शुगर राहिली. शुगर झाली, आता मधु संयम रस आहे, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आहे, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट आहे. डेफिनेटली तुम्ही तुमची शुगर जी आहे ती कंट्रोल राहील. आता किती असते शुगर? चेक नाही केली सर एवढ्यामध्ये. करत जायची. नेहमी 3 महिन्याला शुगर चेक करायची आणि मधु संयम रस घेताय तर दर महिन्याला चेक करायची. कारण की तुमच्या ज्या टॅबलेट डॉक्टरांनी दिल्या त्या टॅबलेट जे पॉवर, कमी पॉवरच्या टॅबलेट तुम्हाला लागतील. जे मधु संयम रस घेताय त्यांनी दर महिन्याला शुगर चेक करायची. घेतली नाही त्यांना डायबिटीज म्हणून त्यांनी दूध पिलं नाही. आता 125 पैलवान बसले तिथं, आहे का नाही? म्हणजे सगळ्यालाच पैलवान होता, पण ज्या महिला ते पैलवान, महिला का पैलवान नसतात का? तर कोणी एक ग्लास दूध पिले बरं पूर्ण? एक अर्धा पैलवान निघल बाबा मी एक ग्लास दूध पिले म्हणून, बाकी कोणी निघणार नाही. बरं, आपल्याला कुठून कॅल्शियम मिळाल? केळी कोणी खाल्ल्या? 2-3 केळी तर खाणार नाहीत आपण फॉस्फरस साठी. नांदेड जिल्ह्यातून सोळंके सर, नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये केळीच केळी आहेत. नाही खात आपण दररोज केळी. मग हे मिनरल्स आपल्याला मिळतील कुठून? बरं, मिळाल्यानंतर तर आपण जर फळं खायलो, दूध प्यायलो तर घरचे म्हणतील अरे यांचं चाललंय काय? हे काय डबल पैलवान यांना व्हायचंय का? पैलवान नाही व्हायचं तर आपला RDA ला जितकं आवश्यक आहे तितके मिनरल्स आपण घेत नाही. मिनरल्स घेऊन परंतु बोटॅनिकल्स, ल्युटीन, लायकोपीन, बीटा कॅरोटीन, ग्रीन टी, हे कुठून मिळेल? हे बोटॅनिकल्स आहेत. 3 स्पेशल अमायनो ऍसिड्स, लायसिन, अर्जिनिन, मिथ्योनिन, हे आहेत न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये. आणि हे बोटॅनिकल्स का टाकले की हे आपल्या जीवनात अजिबात नाही, दुर्लभ आहेत. अहो, जे मुबलक आहेत तेच आपण घेत नाहीत. म्हणजे फॉस्फरस मुबलक आहे केळ्यामध्ये, तेच आपण खात नाहीत. जे मुबलक आहेत ते घेणार तर दुर्लभ कधी जाऊ? म्हणजे आपण घरच्या म्हणजे गावातल्या मंदिरात जात नाहीत तर पंढरपूरला कधी जाऊ? म्हणजे वर्षातून एकदा जाणार आहे. जो गावातल्याच मंदिरात जात नाही तो काय दुसऱ्या मंदिरात जाणार आहे? तो काय दुसऱ्या मंदिरात जात नाही. तसं आहे मित्रांनो. आणि हे बोटॅनिकल्स जे आपले दीर्घकालीन आजार आहेत, हे दीर्घकालीन आजार कमी करतात. हे बोटॅनिकल्स स्टॅमिना वाढवतात, ऊर्जा तर वाढवतात, स्टॅमिना पण वाढवतात. आणि जे आपले महत्वाचे अंग आहेत, हृदय असेल, डोळे असतील, यांची रक्षा करतात. सोबत अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स यामध्ये आहेत. अँटीऑक्सिडंट मिनरल्स जे आपण दररोज घ्यायला पाहिजेत. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, हे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहेत जे डायबिटीस सारखे आजार दूर करतात, शरीरातले फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करतात. व्हिटॅमिन ए साठी लाल रंगाची फळं खायचे. निलमताई, खाऊ घातले का घरी लाल रंगाची फळं शनिवारी वगैरे? घरच्यांना. आता पुरुषांची गोष्ट चालली, महिलांची गोष्टच नाही चालली आज, फक्त पुरुषांची. खाऊ घातलंय का? नाही. नवरात्र
शिवरात्रीचे उपवास तुम्ही धरले होते का? हो सर. 9 दिवस उपवास धरतात आणि पुन्हा म्हणतात दुर्गा व्हायचं. 9 दिवसाचे उपवास खाऊन तब्येत आपली ऊर्जा कमी होईल ना. मग तुम्ही 9 दिवसाचे उपवास धरले, तुमच्यासाठी फळ आणले असतील, साहेबांनी खाल्ले फळ? खाल्ली सर. कोणते कोणते खाल्ले होते? जास्त नाही सर आम्ही आणत, म्हणजे असं केळी वगैरे सफरचंद आणतो, पण केळी, मला ते सफरचंद. सफरचंद खाल्ल्यावर पण मला त्रास होतो सर. काय काय होतं काय माहिती. आता सफरचंद खाल्ल्यास सुद्धा त्रास होतो. आता घरच्यांनी लाल रंगाचे फळ म्हणजे आपल्याकडे काय, टोमॅटो आहे आणि आपल्याकडे डाळिंब उपलब्ध असलेलं फळ आहे. डाळिंबला हिंदीमध्ये म्हणतात, कोण सांगाल बरं डाळिंबाला काय म्हणतात? हा म्हणजे मला माहिती आहे. हा संतोषजी? अनार. मुद्दाम त्यांना अनम्यूट केले. त्यांना अनार अनार म्हणतात, अनार. आणि हिंदीमध्ये एक म्हण आहे, एक अनार सो बिमार. म्हणजे सो बिमार असल्याशिवाय आपण अनार आणि म्हणून म्हण पडेल ती, एक अनार सो बिमार. तर लाल रंगाचं फळ खाल्लं तर आपल्याला हे व्हिटॅमिन ए मिळेल. व्हिटॅमिन सी साठी दररोज आवळा खाल्ला पाहिजे. आपण नाही खात कधी कधी आवळा. व्हिटॅमिन ई साठी दररोज बदाम खाल्ले पाहिजेत, मूठभर बदाम भिजून. तर इथं बऱ्याचशा ताई मंडळी दिसत आहेत, कुणी मूठभर बदाम भिजून खाऊ घातले बरं घरच्यांना? म्हणजे आणि परत म्हणता की मी तुम्हाला जी गोष्ट सांगते तुम्ही विसरून जातात. विसरणार नाही तर काय, तुम्ही त्यांना बदामच खाऊ घालणार तर ते विसरणार. मी तुम्हाला हे सांगितलं होतं, तुम्ही विसरून जातात दरवेळेस. तुम्हाला आम्ही मेसेज केला तर तुम्ही विसरून जातात. अहो तुम्ही बदामच खाऊ घालते. बदाम खाऊ घाला, डाळिंब खाऊ घाला, केळी खाऊ घाला. हे फळं खाऊ घातले तर अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन मिळतील. तर ते मिळत नाही, आपण खात नाहीत, खाऊ घालत नाहीत. हे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, व्हिटॅमिन B12 हे तणाव कमी करतात, तुमच्या शरीराच्या खराब झालेल्या कोशिका नीट करतात, अॅनिमिया पासून दूर ठेवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाकाहारी भोजनामधून ऊर्जा निर्माण करतात. आपल्याकडे 99% लोक शाकाहारी येतात, म्हणजे दररोज मांसाहार कोणी करत नाहीत. आठवड्यातून एखाद दिवस खातात, रविवार खातात, बुधवार शुक्रवार काही खातात, पुन्हा उपवास तापास आले की बंद होते. तर ऊर्जा मिळण्यासाठी बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन लागतात. म्हणून बरेच पुरुष मंडळी म्हणतात आम्ही जेवण तर भरपूर करतो, ऊर्जा नाही, स्टॅमिना नाही. कारण की शाकाहारी भोजनातून तुम्हाला ऊर्जा निर्माण करायची असेल तर बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन लागतील दररोज, जे आपल्या भोजनात मिळत नाहीत म्हणून ऊर्जा नाही. हे मायक्रो मिनरल्स नसतील तर आपले हाडं मजबूत राहणार नाहीत. फ्रॅक्चर म्हणून पूर्वी एक अर्धा आपला ऑर्थोपॅडिक डॉक्टर दिसायचा आहे, आता शहराच्या बाहेर सगळे ऑर्थोपॅडिक डॉक्टरच झालेत. तुम्ही कुठल्या शहरातून असताना मला माहित नाही, परंतु तुमच्या जिल्ह्याचं ठिकाण जे असेल ते पहा, सगळे ऑर्थोपॅडिक डॉक्टर झालेत बायपासलाच. कारण की लोकांचे हाडं ठिसूळ झालेत. जे मिनरल्स पाण्यातून मिळायचे ते आपण आता मिनरल वॉटर पितो, त्यामध्ये सगळे मिनरल्स काढून टाकलेत. फक्त H2O पित आहोत, H2O प्युअर वॉटर पितो आपण, त्यामध्ये कुठलेही मिनरल्स राहिले नाहीत, म्हणून सगळे हाडं ठिसूळ होत आहेत. मग दररोज आपल्याला मायक्रो मिनरल्स पाहिजेत. ते मायक्रो मिनरल्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयरन हे आपलं हृदयाला ठीक ठेवतील आणि आपले हाडं मजबूत करतील, जे आपल्या भोजनातून गायब झालेत, पाण्यातून गायब झालेत. मायक्रो मिनरल्स फार कमी लागतात. कॉपर, बोरॉन, आयोडीन, मेलॅडियम हे आपल्याला फार कमी लागतात, पण दररोज लागतात, ते मिळत नाहीत. महत्वपूर्ण व्हिटॅमिन, बायोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के जे आपल्या चेहऱ्यावर चमक आणतात. बायोटीनला ब्युटी व्हिटॅमिन म्हणतात, जे चेहऱ्यावर चमक आणतात, तुमच्या प्रत्येक पेशीला स्वस्थ ठेवतात, तुमच्या शरीराला एनर्जी देतात. हे व्हिटॅमिन आपल्या भोजनात नाहीत. आणि जे अमायनो ऍसिड्स आहेत ते नाहीत. त्यामुळेच काय होईल, पुरुषामध्ये स्टॅमिना कमी व्हायला लागला. म्हणजे बरेच जण मला फोन येतात की मूळबाळ होत नाही, ऊर्जाची कमतरता आहे, यौन शक्ती कमी आहे, शुक्राणू कमी आहेत, स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबॅलिटी कमी आहे. तरी स्पर्म काउंट तेव्हाच वाढतो ज्यावेळेस भोजनामध्ये दररोज अर्जिनिन असतं. अर्जिनिन लागतंय तेव्हा यौन शक्ती वाढते, स्टॅमिना वाढतो, ऊर्जा वाढते, उत्साह वाढतो. आणि पुरुषांचा स्पर्म काउंट या दिवसामध्ये कमी झाला आहे. दररोज अर्जिनिन लागतं. हा बोला गुरुजी.
नमस्कार. गुड मॉर्निंग सर. हम्म. मेरा न्यूट्री कार्ड. बोला सर, गोरे साहेब बोला. सर सर पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी कमी जास्त होतात, हे कोणतं कारण असतं सर? सांगू शकता? पांढरी पेशी आणि लाल पेशी कमी होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये व्हायरसनं एंट्री केली, त्यांना मारण्यासाठी त्यांच्या शरीर हे करते, अँटीबॉडीज बनवत आहे. काउंट केले की लक्षात येतं त्यांना डॉक्टरांकडून औषध घ्यावं लागेल. तो केवळ त्यांच्या शरीरामध्ये व्हायरस आहे जो सापडत नाही, त्यांच्या शरीरामध्ये शत्रू घुसले तर ते सापडत नाही, त्यांना मारण्यासाठी शरीर पेशीची संख्या वाढवत असते. ओके, त्यामुळं ते रक्त चेक केलं, ब्लड चेक केलं की लक्षात येईल की कशामुळं त्यांचे WBC वाढत आहेत किंवा RBC वाढत आहेत. ओके, तर दररोज आर्जिनिन मिळालं पाहिजे आणि आर्जिनिन मिळतंय एकदम सोपं आहे. झिंक आणि आर्जिनिन दोन्हीचे एकच काम आहे. झिंक सुद्धा पुरुषांना नपुंसकतेपासून वाचवतंय आणि आर्जिनिन सुद्धा पुरुषांना नपुंसकतेपासून वाचवत आहे. आणि हे दोन्ही पण पुरुषांच्या भोजनातून नाही मिळत, कारण की ते मिळते लसणामधून. झिंक सुद्धा लसणामधून मिळते, परंतु कांद्यामधून मिळते. परंतु आपण काय करतो, लसूण टाकतो फोडणीला, आणि जसं फोडणीला लसूण टाकला, उकळत्या तेलात लसूण टाकला की त्यामध्ये सगळे पोषक घटक गेले, फक्त टेस्ट राहते, चव राहते, पोषक घटक निघून जातात. म्हणून आपण जेव्हा केव्हा म्हणतो की तुम्ही झिंक घ्या, आर्जिनिन घ्या, तर लोक म्हणतात आम्ही गुगलला पाहिलं ते लसणामध्ये आहे. पण तुम्ही लसूण खातात कसा आणि तेवढ्या प्रमाणात खाऊ शकतात का? जास्त लसूण खाता तर मूळव्याध होईल. परत एक गोष्ट सांगतो, व्हिटॅमिन सी साठी तुम्ही जास्त लिंबू पिता. खूपच आजकाल झालं की सकाळी उठलं की लिंबू पिळून खायले प्यायले. अहो, क्षरण आहे, लिंबाचा गुणधर्म क्षरण आहे, तुमचे केस गळून जातील. पण आपल्या हाताला जर पंक्तीमध्ये तेलकट लागलं ना, आपण मीठ आणि लिंबू लावतो आणि धुवून काढतो, कारण लिंबूचा गुणधर्म क्षरण आहे. आपल्या ताई मंडळी ज्यावेळेस काही निघत नाही तवा किंवा त्यावेळेस काय करतात, लिंबूची काप घेतात आणि त्यांना घासतात, सगळं चिकटपणा निघून जातो म्हणे, क्षरण होईल. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही इंटेक करू नका, डायरेक्टली इंटेक करू नका. आणि त्यामुळं तुम्हाला जर आर्जिनिन आणि झिंक हवा असेल किंवा तुम्हाला इम्युनिटी वाढवण्यासाठी, तुमचा स्पर्म काउंट वाढवण्यासाठी लायकोपिन हवा असेल तर जास्त टोमॅटो खाऊ नका. कच्चे टोमॅटो 20 खावे लागतील, किडनी स्टोन होऊन जाईल. 20 टोमॅटो तुम्ही जर कच्चे खाल ना, ज्यांना किडनी स्टोन आहे त्याला पाहतो म्हणतो की नको टोमॅटो नाही खायचं सांगितलं डॉक्टरना, मला सांगितलं पालक खाऊ नका, कारण की त्यासोबत तुम्हाला इतर घटक सुद्धा मिळतात. त्यामुळे आपण, आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर सगळं खायचं असेल नॅचरली, पंकजी तुम्हाला काय काय खावं लागेल मी सांगतो. जर एखादा व्यक्ती मला तुमचं न्यूट्रिशन मॅन नको, मी सगळं बाजारातून विकत घेऊन खातो, मी एकदम नैसर्गिक माणूस आहे, मला नॅचरल गोष्टीचा फार शौक आहे, मी सगळं आयुर्वेदिक बघतो, मला सगळं आयुर्वेदिक लागतंय, मी सगळं बाजारातून जे मिळतंय ते आणून खाईल, तुमच्या टॅबलेट वगैरे नको, तर मग त्यांना हे सांगा काय काय खावं लागेल. मी नंतर तुम्हाला एक PPT पण दाखवतो याची सगळ्याची. दररोज पपई खावं लागेल बीटा कॅरोटीन साठी, दररोज ऍप्रिकोट खावं लागेल व्हिटॅमिन ए साठी, दररोज संत्री खावी लागेल व्हिटॅमिन सी साठी, दररोज बदाम खावे लागतील व्हिटॅमिन ई साठी, दररोज हिरवे वाटाणे खावे लागतील ओले व्हिटॅमिन B1 साठी, टोफू खावे लागेल व्हिटॅमिन B2 साठी, आणि खाली किती ग्राम ते सुद्धा सांगितलंय. ॲवॅकॅडो खावा लागेल व्हिटॅमिन B3 साठी, सूर्यफुलाच्या बिया खाव्या लागतील व्हिटॅमिन B5 साठी, बनाना खावा लागेल व्हिटॅमिन B6 साठी, पालक खावा लागेल फोलिक ऍसिड साठी, कॅबेज खावे लागतील, पत्ता गोबी व्हिटॅमिन K साठी, दररोज दूध प्यावं लागेल कॅल्शियम साठी, दररोज रताळे खावे लागतील पोटॅशियम साठी, बीटरूट खावं लागेल आयरन साठी, ब्रोकोली खावं लागेल क्रोमियम साठी, टोमॅटो खावे लागतील लायकोपिन साठी, ग्रीन टी प्यावं लागेल ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट साठी, आणि इतकं खावं लागेल प्यावं लागेल आणि ऍब्झॉर्ब करावं लागेल, अवशोषित पण करावं लागेल ना. आता एका PPT मध्ये आलं पहा सगळं. हे सगळं खाण्यासाठी दररोज 400 रुपये लागतील, दररोज 400 रुपये लागतील, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि हे सर्व ऍब्झॉर्ब पण करावं लागेल. आणि एकासाठी RDA पूर्ण करण्यासाठी, हे का खायचं इतकं,
तुमचा आरडीए पूर्ण करायचा आहे. तुम्हाला जितक्या गोष्टी लागतात तितक्या गोष्टी मिळवण्यासाठी तुमच्या शरीराला आदर्श रूपानं जितक्या गोष्टी लागतात, जितके पोषक घटक लागतात, तितके मिळवण्यासाठी इतकं खावं लागेल, ऍब्झॉर्ब करावं लागेल. आणि जे शक्य नाही, विकत आणणं शक्य नाही, खाणं सुद्धा शक्य नाही. आणि याच्या सोबत दुसरा टेक्निकल प्रॉब्लेम काय, इतकं खाल्लं तरी त्यासोबत कॅलरीज किती येतील, त्यासोबत उष्मांक किती येतील, आणि तितक्या कॅलरीज बर्न झाल्या नाही तर तुम्हाला फॅट वाढेल. म्हणजे पोषक घटक राहिले बाजूला, तरी बाकीच्या गोष्टी तुम्हाला येतील ना. मग या गोष्टी सांभाळायच्या का, तर मित्रांनो इथं विज्ञान आपली मदत करतंय. न्यूट्रीचार्ज मॅन ही एक टॅबलेट खाल्ल्यानंतर आपला हे सगळे पोषक घटक पण मिळतात आणि कॅलरीज सुद्धा अतिशय कमी मिळतात, कॅलरीज ना के बराबर, आणि आपल्या दैनंदिन गरजा सुद्धा पूर्ण होतात. योगेश उमरेजी, तुमचं लग्न झालं का हो? अनम्यूट व्हा बरं. होय सर. बरं, इथं कुणी आहे का अविवाहित, कुणी आहे का अविवाहित मुलगा आहे कुणी? म्हणजे माझ्याकडे मुलगी नाही बरं का, नाही तर मग आहे का सर तुमच्या ठेपा गिपा नाही आपल्याकडे, पण आहे का काय मिस्टर, नाही लगेच मला फोन करायचे सर मला आहे का काय सांगा. अर्जुनजी तुमचं झालं का लग्न? बरं, अर्जुनजीलाच आपण अनम्यूट करू. अर्जुनजी असं समजून तुमचं लग्न झालेलं नाही, लग्न झालंय अर्जुनजी? नाही सर, पोरी बघणं चालू आहे. पोरी बघणं सुरू. वा वा वा, आता मिळाला बा, नवरदेव सापडला आपल्याला. बरं अर्जुनजी, मी समजा तुम्हाला 2 मुली सजेस्ट केल्या, एक दोन्ही दिसायला सुंदर आहेत, चांगल्या आहेत, एक मुलगी आहे की त्या मुलीसोबत लग्न केल्यानंतर काय त्या मुलीला वडील नाही, म्हणून तिच्या आईला तुम्हाला सांभाळावं लागेल. तिला 2 भाऊ येतं, ते 2 भाऊ सांभाळावे लागतील. काका पण नाहीत म्हणून तिची मावशी सुद्धा सोबत येईल. मावशीला 3 मुली आहेत, त्या सुद्धा सोबत येतील. असं एक आहे. आणि दुसरी मुलगी आहे की तिला वडील वगैरे सगळं आहे, तिचं लग्न केल्यानंतर ती एकटीच तुमच्या घरी येईल. तुम्ही कोणासोबत लग्न करता? एकटी सोबत सर. काऊन, बाकी ती पहिली वाली होती तर तिच्यासोबत ती सोबत का नाही करणार? सर एवढी प्रॉब्लेम आहे, तिच्या भावाला बघा, आईला बघा, सगळ्या बघा, तेवढं कोण पण टेन्शन पालन सर, ते नाही केलं ते बरं, डोक्याला तापून देणार आहे. हा अर्जुनजी म्हणतायत की बाबा मी तिला, तिची आई सांभाळा, 2 बहिणी सांभाळा, मावशी सांभाळा, इतकं कोण सांभाळेल दुसरे, त्यापेक्षा जिचं कोणी नाही ती एकटी सांभाळेल ना मी, मला बायको पाहिजे. तसं आहे मित्रांनो, न्यूट्रीचार्ज मॅन घेणं म्हणजे एकट्या मुलीसोबत लग्न करणं, बाकी काही गोतावळा सोबत येत नाही. आणि तुम्ही भाजीपाला आणून इतका खायचं म्हणजे कॅलरीज वगैरे इतक्या तुम्ही पोटात टाकायले, एकदम सोपं आहे ना. एक न्यूट्रीचार्ज मॅन घ्या, तुम्हाला 33 सगळे विटॅमिन मिनरल मिळायला लागले. बाकीच्या कॅलरीज पुढे घेत बसले तुम्ही, जितक्या कॅलरीज पुढे सांभाळले त्या पुढे बर्न करायले, ते पुढे ऍब्झॉर्ब करायले. सोपं काम आहे. एक न्यूट्रीचार्ज मॅन घ्या, आपल्याला लग्न एका बायकोशी मतलब बायको यायला लागली तिथे, इतकं सोपं आहे. म्हणून एखादं मला मी सगळं गेलं मग त्याला हे उदाहरण द्या म्हणा, तुला जर लग्न करायचंय का, थांब तुला अशा 2 मुली आहेत, कुणासोबत लग्न करशील, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतील एका न्यूट्रिशन मॅन मध्ये मिळतात ना, सगळे न्यूट्रिएंट्स मिळायला लागले. एक टॅबलेट घ्या, विसरून जा. आणि आता मोदीजीने जीएसटी कमी केली, ऐकायचं, आता किंमत सुद्धा कमी झाली. अर्जुन संतोषजी, आता काय झाली, 320 रुपये, 320 रुपयामध्ये तुम्हाला 33 न्यूट्रिएंट्स, आणि पुन्हा सुपाच्य घेतले तितके ऍब्झॉर्ब होतात. हे पुन्हा कुठं आहे हे सुख? 33 न्यूट्रिएंट्स 320 रुपयामध्ये मिळतात, आणि तुमचा स्टॅमिना वाढतोय, तुमची एनर्जी वाढते. तुम्हाला वाईट ज्या सवयी, तुम्हाला 4-5 वाजता सिगरेट प्या वाटते, गुटखा खा वाटतो, चहा प्या वाटतो, तितके पैसे तर तुमचे त्यामध्ये चालले. 10 रुपयाला चहा आहे, साधा चहा. आणि माणूस, पुरुषांचे काय करा, ताई मंडळीला सांगतो, पुरुष एकटा चहा कधीच पित नाही, त्याला सोबती लागतात चहा प्यायला, काय की नाही कचरे साहेब? असं कधी होतंय का की तुम्ही गेले एकटे चहा पिऊन आले, असं कधी होतंय का? आता हे पोलीस मध्ये आहे, एकटा पुरुष कधी चहा पितोय का? नाही, सोबत 4-5 लाख सोबत 4-5 जण लागतात. तिथं पोलीसवाले तिथं सगळे ओळखीचे, नमस्ते साहेब मला एक चला चहा प्यायला. तर चहा एकटे पित नाही, 10 रुपयाला एक चहा 2 जणांसोबत पिला तर 30 रुपये 40 रुपये लागायला लागले चहा प्यायला. तर मित्रांनो, एक न्यूट्रीचार्ज मॅन जर घेतली तर 10-11 रुपयामध्ये टॅबलेट आणि सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स
तुमचा स्टॅमिना, ऊर्जा, स्टॅमिना वाढवणारे स्टॅमिना, तुमच्या शरीरातल्या तुमच्या सगळ्या ज्या कमतरता आहे त्या कमतरता दूर करणारे, तुमच्या आहारामध्ये कमतरता दूर करणारे सगळे व्हिटॅमिन मिनरल्स आहेत. तुमच्या स्मृती कार्य म्हणजे तुमचं रिकॉलिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ग्रीन टी, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी कार्यक्रम, तुमच्या दिमाग, तुमच्या डोक्याला सक्रिय ठेवण्यासाठीचे कार्यक्रम, एकदम सक्रिय ठेवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी न्यूट्रिशन मध्ये आहेत. तुम्हाला अँटी एजिंग आता पहिले तरी सुरुवातीच्या काळामध्ये महिलांची ब्युटी पार्लर होते, आता पुरुषांची ब्युटी पार्लर निघलेत. तुम्ही पाहता सजवायला दुकानं, दाढेवाल्या माणसाचे फोटो, असे फोटो ठेवायला लागलेत. पूर्वीच्या काळी असे नव्हते डिजिटलची. फकराकडे साहेब, पूर्वीच्या काळी हेअर कटिंग सलून फक्त एवढं होतं. आता पुरुषांचे सुद्धा पार्लर्स निघाले. तर त्या पार्लर मध्ये जायची गरज नाही. न्यूट्रिचार्ज मॅन जर घेतलं तर तुम्हाला अँटी एजिंग साठी लायकोपीन, बीटा कॅरोटीन, ग्रीन टी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, हे सगळं आहेत. अँटी एजिंग वाले सगळं आपल्या न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये मिळते. तुमचे केस गळणे थांबवण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन्स आहेत. बायोटीन आहे. इम्युनिटी, पुरुष मंडळीला खूप फिरावं लागतं नेहमी कामासाठी, तर आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी न्यूट्रिशन मॅन काम करते. हृदयाचा धोका महिलांपेक्षा जास्त पुरुषांना असतो. ते म्हणजे जागतिक तुम्ही जर सर्वे जर पाहिला तर हार्ट डिसीज जास्त पुरुषांना असतात, महिलांना हार्ट डिसीज कमी असतात. एक जणाला म्हटलं अरे असं कसं, पुरुषांना हार्ट डिसीज का जास्त असतात? ते म्हणे पुरुषांच्या, महिलांच्या हृदयामध्ये एकच आहे नवरा, पुरुषांच्या हृदयामध्ये कोण कोण असतंय म्हणजे त्यामुळे त्यांना हार्ट डिसीज जास्त येतं. आता ते म्हणलं अरे आहे, मला सांगितलं दुसऱ्या कोणाला सांगू नको. पुरुषांना हृदयरोगाचं प्रमाण पुरुषांत जास्त असतंय. तुम्ही चेक करा गुगलला. कारण की त्याचं हे कारण नाही की हृदयात कुणी आहे, त्याचं कारण हे आहे की दररोजच्या जेवणामध्ये लायकोपीन नाही, व्हिटॅमिन सी नाही, व्हिटॅमिन ए नाही, फोलिक ऍसिड नाही, सेलेनियम नाही, कॅल्शियम नाही, मॅग्नेशियम नाही. हे जर दररोजच्या भोजनात जर असेल तर हृदयरोगापासून दूर राहणं होतंय डेफिनेटली. डायबिटीज जसा साहेबाला झाला होता, क्रोमियम, झिंक, लायकोपीन जर असेल आणि रेग्युलर एक्सरसाइज असेल, तणावापासून मुक्ती असेल तर डायबिटीज पासून सुद्धा व्यक्ती दूर राहील. हे सगळे ल्युटीन आपण अगोदरच न्यूट्रिशन मॅन मध्ये टाकलेलं आहे. बीटा कॅरोटीन आहे आपले डोळे स्वस्थ ठेवण्यासाठी. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यामध्ये आहे. व्यायाम तुम्ही करत असताल तर हाडाच्या मजबूतीसाठी आपण सगळे मिनरल्स टाकलेले आहेत. आपल्या शरीराच्या एकूण स्वास्थ्यासाठी, संपूर्ण स्वास्थ्य बेहतर करण्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन घेतला गेला पाहिजे. आणि हे दररोज घ्या मित्रांनो. मी 2-3 प्रकारचे काम करतो. मी शिक्षक आहे तर शाळेत जावं लागतं, न्यूट्रिशनच्या ट्रेनिंग करावं लागतात, थोडीफार शेती आहे, शेतीकडे जावं लागतं, हे सगळे काम करावं लागतात, नेहमी ट्रॅव्हलिंग करावे लागते. परंतु मागच्या 11 वर्षामध्ये जे माझे मित्र आहेत त्यांनी पाहिलं असेल कधीही आजारी पडलो नाही. इम्युनिटी वाढवण्याचं काम न्यूट्रिशन मॅन करते. आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि अँटी एजिंग साठी न्यूट्रिचार्ज मॅन जेवढं काम प्रत्येक पुरुषासोबत करते, आपल्यासोबत त्याचं उत्तम उदाहरण असलेले रुबी अचिव्हर अजय पारद सर आहेत. अजय पारद सर माझे खूप जुने मित्र आहेत. 2011 पासून रुबी पिन आहे, महाराष्ट्रातून आहेत आपल्या. आणि ते दररोज न्यूट्रिचार्ज मॅन, न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट घेतात, स्वतः ड्रायव्हिंग करतात आणि जेव्हा थकतात तेव्हा रिफ्रेशर घेतात. त्यांच्या कार मध्ये एखाद्या लाख रुपयाचे प्रोडक्ट नेहमी असतात. जेव्हा छोटी स्विफ्ट होती तेव्हा एखाद्या लाख रुपयाचे असे, आता ग्रँड विटारा आहे. आणि त्यांना मी स्पॉटलाइट वर घेतो, अनम्यूट करतो आणि त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन न काय फायदा झालाय हे ते तुम्हाला सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि गंमत अशी की ते आजोबा आहेत, जे मंडळी बसलेले आहेत ना, तर ते अर्जुनजीच्या वयाचे जरी दिसत असले तरी अर्जुनजीच्या वयाचे नाही, ते आजोबा आहेत. तर त्यांना न्यूट्रिचार्ज मॅनचा काय फायदा झालाय तर मी अजयजीला विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटांमध्ये कृपया सांगावं. थैंक यू सर, थैंक यू. जय हर्ष मेरा चाँद न्यूट्रिचार्ज और अभी चेन्नई तमिलनाडु से हूँ और सॉरी चेन्नई तामिळनाडूला आहे. नाव अजय पारद आणि खरोखर सरांनी सांगलं तसं 53 एज आहे
आणि माझ्यासोबत बाला सर पण आहेत आणि सकाळी आमचं तेच असते एक पाउच प्रोटीन प्लस न्यूट्रिचार्ज मॅन, त्या दिनभर एनर्जी राहते, नाश्ता वगैरे करायचं काम नाही. आणि पहिल्यांदा जेव्हा मी ड्रायव्हिंग वगैरे करत होतो तेव्हा एवढं लांब कुठं गेलं, ट्रॅव्हलिंग केली सरांनी जसं सांगलं असं सकाळी उठावंसं वाटत नव्हतं. पण आज त्या न्यूट्रिचार्ज मॅन मुळे थकवा जाणत नाही. बरेच काही फायदे आहेत, सांगायला गेलं तर आपल्याला दिवस पडणार नाही. आज आपल्याला सरांची जानकारी घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे सरांचा खूप धन्यवाद की प्रत्येक रविवारी आपल्याला सकाळी 8 वाजता सायंकाळी 7 वाजता फ्री मीटिंग असते. आपण या मीटिंगचा फायदा घ्यायला पाहिजे आणि मराठी भाषेत नाही. थँक्यू सर. थँक्यू सर. पहा रुबी पिन वर आहेत. मला असं वाटतं की परत एखादी रुबी अचीवर आहेत आणि आता तमिळनाडू मध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला जर रुबी वगैरे व्हायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रावरून बाहेर काम करावं लागतं आणि स्वतः ड्रायव्हिंग करतायत. आणि मी त्यांच्यासोबत खूप ड्रायव्हिंग केली तर मला लक्षात आलं की अजयजी थकत का नाही, तर त्यांच्या गाडीमध्ये न्यूट्रिचार्ज मॅन त्या गाडीमधल्या बसल्यासाठी प्रत्येकासाठी असते. कुणी घ्या कुडून खा आणि एकच खातात. मला सर एकच खायची, म्हणजे अजयजीच्या म्हणून 2 खाल्लं तर मॅनचे सुपरमॅन आपण होत नाही, मॅनचे मॅनच राहतो. एक पुरुषाला पुरुष राहण्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन काम करते आणि त्याचे उदाहरण अजयजी आहेत. त्यांना नातू आहे. तर ही काम करण्याची एनर्जी आपल्याला मिळून राहते जर आपण, आणि ते रेग्युलर युजर आहेत हे मला माहित आहे. रेग्युलर युजर आहेत न्यूट्रिचार्ज मॅनचे. न्यूट्रिचार्ज प्रोटीन ते दररोज घेतात, बायो सर्व प्रोडक्ट ते वापरतात. आणि मित्रांनो हे न्यूट्रिचार्ज मॅन केव्हा लक्ष देईल, म्हणजे मला कधी रिझल्ट मिळेल. काही जण एक पॅकेट संपले म्हणतात की ताई काही झालंच नाही मी घेतलं तर. पप्पा एक पॅकेट घेतलं तुझ्या आहारातल्या कमतरता दूर होतील. तुम्ही किमान 3 महिने 6 महिने रेग्युलर घ्या, तुम्हाला स्वतःला अगोदर फील होईल यस माझी ऊर्जा वाढली. नंतर तुम्हाला लक्ष देईल अरे मी नेहमी ऋतू बदलला की आजारी पडायचो, आता आजारी पडत नाही. तुमच्या घरच्या लक्षात येईल की पूर्वी फार चिडचिड करायचे. सुभाषराव लोक चिडचिड का करतात, कामावरून घरी आले की बायकोची यादी तयार असते की हे काम करायचे. ते म्हणतो मी आताच नेमका थकून आलो आणि लगेच मला काम सांगायचे, म्हणून चिडचिडपणा वाढतो. ऊर्जा कमी झाल्यामुळं, स्टॅमिना कमी झाल्यामुळं. आपण जर ऊर्जावान असू तर आपली चिडचिड कमी होते. 6 महिन्यामध्ये घरच्या लक्ष देईल विजयराव की आता याचं चिडचिडपणा कमी झालाय, चिडचिड कमी करायला लागलेत कारण की हे परत काम करायला लागले. हे कधी लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही 6 महिन्यापर्यंत घेताल. वर्षभरानंतर तुमच्या मित्राला लक्षात येईल अरे याची एनर्जी वाढली बरं का. आणि 3-4 वर्षानंतर तुमचे सगळे मित्र म्हणायला लागतील अरे काय खातो आम्हाला पण दे ना, तू काय घेतोयस आम्हाला पण सांग ना. हे कधी लक्षात येईल, 3-4 वर्षानंतर लक्षात येईल मित्रांनो. पण तोपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील. आणि अजयजी आपल्या महाराष्ट्रातलं एकदम उत्तम उदाहरण आहे की जे न्यूट्रिचार्ज मॅन खाऊन त्यांची ऊर्जा कशी वाढली, रुबी लेवलवर ते गेले आहेत. डॉक्टर खोब्रागडे साहेबांचा हँडरेस दिसला, मी डॉक्टर साहेबांना अॅडमिट करतोय. हा बोला डॉक्टर साहेब. सर मी डॉक्टर खोब्रागडे, वरठी भंडार रोडला प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे. तर माझा एक प्रश्न होता की आपण रेग्युलर म्हणजे मॅन टॅबलेट न्यूट्रिचार्ज मॅन आपण रेग्युलर घेत असतो. यस. पण समजा बाय द वे पेशंटला आपण समजा एकच्या ऐवजी 2 गोळ्या दिल्या तर काही दुष्परिणाम वगैरे? हा दुष्परिणाम अजिबात नाही. भरपूर डॉक्टर साहेबांनी खूप छान, आणि धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही विचारल्याबद्दल. म्हणजे डॉक्टर साहेबांचं भंडारा रोडला स्वतःच क्लिनिक आहे. मागच्या कित्येक वर्षापासून ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत. त्यांची प्रॅक्टिस सुद्धा चांगली चालते. आपण जे न्यूट्रिचार्ज मॅन बनवलंय हा प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारतील की हे खाल्लं तर मी जास्त तर होणार नाही. तर मित्रांनो भारतीय लोक किती आहार घेतात, त्या आहारातून त्यांना किती पोषण मिळतंय हे कॅल्क्युलेट केलं आणि आदर्श रूपामध्ये किती घ्यायला पाहिजे हे आकडे आपल्याला माहित आहेत. आणि दोन्ही मध्ये डिफरन्स आहे, दोन्ही मध्ये दरी आहे. ती दरी भरून काढण्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन आहे. ओके, किती घ्यायला पाहिजे, किती मिळते, दोन्ही मधली दरी. मग ही दरी किती भरून निघते, तर ही दरी पासिंग मार्क इतकी भरून निघते, म्हणजे पास व्हायला पाहिजे. म्हणजे जसं कॅल्शियम आपल्याला पाहिजे, आपण असं गृहीत धरू की 1000 मिलीग्रॅम आपल्याला दररोज कॅल्शियम पाहिजे. तर आपल्या आहारातून आपल्याला मिळतं 100 मिलीग्रॅम, न्यूट्रिचार्ज मॅन मधून मिळते 200 मिलीग्रॅम. एकूण किती झालं, 300 मिलीग्रॅम. मिळायला किती पाहिजे,
1000, पण आपण 300 पर्यंत तरी पोहोचलो. मग 2 न्यूट्रिचार्ज मॅन घेतल्यानंतर 300, 200, 500 मिलीग्रॅम झालंय. मिळायलाच 1000 पाहिजे तर 500 पर्यंतच पोहोचत आपण. म्हणजे आपला आरडीए म्हणजे न्यूनतम मात्रा, कमीत कमी तुम्ही इतकं घ्यायला पाहिजे. जसं पास व्हायला 35 मार्क पाहिजे तर 35 मार्कापर्यंत आपण पोहोचू. जसं आरडी असतं तसं असतं युटीएल, अप्पर टॉलरेबल लिमिट. तर आपण 2 न्यूट्रिचार्ज मॅन जरी घेतल्या तरी आपण युटीएल कडे पोहोचत नाहीत. 3 न्यूट्रिचार्ज मॅन घेतल्या तरी आपण युटीएल पर्यंत पोहोचत नाही. 4 न्यूट्रिचार्ज मॅन जरी घेतल्या तरी आपण युटीएलच्या जवळपास सुद्धा जात नाही. अप्पर टॉलरेबल लिमिट आपली कधीही क्रॉस होत नाही. आणि अप्पर टॉलरेबल लिमिट क्रॉस झाल्यानंतर सुद्धा आपलं शरीर एक्स्ट्रा झालेले विटॅमिन मिनरल युरिन वाटून तात्काळ बाहेर काढते. त्यामुळे ती सुद्धा चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण कधीही युटीएल पर्यंत पोहोचणार अजिबात पोहोचणार नाही. त्यामुळे आपण बिलकुल याची काळजी करू नका. प्रत्येक इथं ताई मंडळी भरपूर आहेत म्हणून प्रत्येक ताईला माझं सांगणं आहे की तुमच्या घरच्या पुरुषांचा आरडीए पूर्ण करा. त्यांना फक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅटच देऊ नका ब्रेकफास्ट मध्ये, तर त्यांना तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन सुद्धा द्या. म्हणजे त्यांचं काय होईल, त्यांचा आरडीए पूर्ण होईल. ती जबाबदारी महिला मंडळीची आहे. प्रवीणजी बोला. अनम्यूट व्हा प्रवीणजी. मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज, मैं प्रवीण तिरपुड़े नाशिक से बात कर रहा हूँ. मी नाशिकवरून बोलतो. मी प्रवीण तिरपुड़े. मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज मागच्या 14 महिन्यापासून मी न्यूट्रीचार्जचं सेवन करतो कंटिन्यू. पण त्याच्या साथमध्ये जर माझी वय वर्ष 52 आहे आणि मी कंटिन्यू सकाळी उठल्यापासून तर रात्री 11-12 वाजतापर्यंत माझी वर्किंग असते, ड्युटी असतो. मी आर&डीला आहे. आर&डीचा वर्क करून बाहेर फिरतो, बाहेर प्रवासात जातो. दिल्लीला 2-3 वेळा गेलेला आहे, बाहेर पण फिरत असतो. पण मला असं जाणवलेलं नाही की मला काही सर्दी खासी की मोठ्या दवाखान्यात गेलं तर एकदम एनर्जेटिक ठेवते, पूर्ण ऊर्जावान ठेवतो. आणि हेच फॉर्म्युला घेऊन मी फील्डवर जातो आणि आपले प्रोडक्ट पण विकल्या जातात. पण त्यासाठी मी परत लोकांना सांगतो की न्यूट्रिचार्ज बायोएज, कारण की विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के याला अवशोषित करायचे असेल तर आपल्याला पित्ताची जी थैली असते त्याच्यामधून असतं, ते घेतल्याशिवाय हे आपल्यावर फिट होणार नाही. तर हा बी फॉर्म्युला मी त्यांना सांगतो. आणि न्यूट्रिचार्ज बायोएज हे पण माझ्या मोठ्या प्रमाणात सेल होतं, कारण की स्वतः उपयोग केला ना आणि स्वतःला अनुभव आला तर तुम्ही चांगला शेअर करू शकता. तर अशा टाईप मी करतो आणि चांगला रिझल्ट आहे सर. न्यूट्रिचार्ज एक्सपायर, न्यूट्रिचार्ज बायोएज असेच पहिल्यापासून सुरुवात करतो, चालू आहे मला. न्यूट्रिचार्ज मॅन घेतो, न्यूट्रिचार्ज S5 आहे माझी चालू, गामा कंटिन्यू चालू आहे आणि न्यूट्रिचार्ज व्हेजोमेगा सुद्धा चालू आहे. आणि माझ्या घरी स्वतःच्या घरीच माझे 8 ते 9 हजाराचे माझ्या मुलाला असेल, माझ्या मिसेसला असेल, न्यूट्रिचार्जचे प्रोडक्ट हे कमीत कमी 12 ते 13 महिन्यापासून कंटिन्यू सर्वांना रेग्युलर मध्ये चालू आहेत. आणि याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. जर आपल्याला नंतर आजारी पडायचं नसेल, आपल्याला जर तरुण दिसायचं असेल तर निश्चित त्याचा उपयोग करा असं मी म्हणेन. धन्यवाद. धन्यवाद. प्रवीणजी जे आहेत ते फार न्यूट्रिचार्ज बायोचा सुद्धा त्यांचा खूप छान त्यांचा रिझल्ट आहे. बायोएज सुद्धा ते खूप छान विकतात आणि त्यांचे रिझल्ट सुद्धा इतके चांगले आले आहेत. हा डॉक्टर साहेब बोला. हा सर, दुसरा प्रश्न असा आहे की आपला जो न्यूट्रिचार्ज मॅनचा जो सोर्स आहे म्हणजे कशापासून एक्स्ट्रॅक्ट करण्यात आलेला आहे? हा, हे प्रत्येक विटॅमिन मिनरल वेगवेगळ्या गोष्टीपासून एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. यामध्ये कुठलेही सिंथेटिक आपण त्याचा सोर्स वापरला नाही. सगळे आपण नॅचरल सोर्स वापरले आहेत. सिंथेटिक सोर्स आपण कुठलाही वापरलेला नाही. आणि न्यूट्रिचार्ज मॅनची टॅबलेट जी आहे ती चॉकलेट पावडर मध्ये आपण विटॅमिन मिनरलचा वास खूप घाण असतो, चव खूप घाण असते, म्हणून आपण त्यांना जे आहे चॉकलेट कोटेड आपण त्याला केलं आहे. म्हणजे आपण जिभेवर ठेवलं तर आपल्याला चॉकलेटचा स्वाद आपल्याला येतो. आणि त्यामुळे हे सगळे आपण नॅचरल सोर्स वापरले आहेत, सिंथेटिक सोर्स वापरलेले आहेत. धन्यवाद. डॉक्टर साहेबांनी चांगला प्रश्न विचारला. संतोषजी. थँक्यू सर. मला एकच सांगायचं सर का ज्यांना न्यूट्रिशनवर काम करायचं आहे ना त्यांना हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे सर. यामध्ये ज्याही गोष्टी सांगता तुम्ही तर यामध्ये पूर्ण डिटेल दिलेलं असतं सर. जे एका तासामध्ये आपण बोलू शकत नाही ते यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं गेलेलं आहे सर. थँक्यू सर. आणि हे पुस्तक तुम्हाला मिळतील आता नागपूरमध्ये रूपांतरण यात्रा येत आहे. रूपांतरण यात्रेमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. रूपांतरण यात्रा नागपूरला येत आहे.
सुभाषजी बोला. Unmute आहे. सर आवाज येत आहे सर? येतोय आवाज येत आहे सर? येतोय सर. हॅलो. येतोय सर मी RCM मिशन मध्ये 4 महिने झालो जॉईन झालेला आहो. बरं बोला. खूप म्हणजे माझी ईगलची पिन अचीव झाली या महिन्यामध्ये. बरं. मी एका व्यक्तीकडे गेलो तर त्यांनी मला प्रश्न केलाय, तुम्ही न्यूट्रिशन वर जो काम करत आहात, माझी वय 55 वर्ष आहे. मी जे घरी रोज दैनंदिन जीवनात खातो तेच आतापर्यंतही खात आहो. मला कोणतेही साईड इफेक्ट झालेले नाही. तर मी तुमचे न्यूट्रिशन का खायचे? बिलकुल प्रश्न केला सर त्यांनी मला आतापर्यंत. बिलकुल हा प्रश्न लोक तुम्हाला फील्डवर विचारणार. बरोबर आहे की मी 55 वर्ष माझं वय आहे, तर तेव्हा मी जे भोजन घेतोय त्या भोजनानं मला आजपर्यंत कुठलाही त्रास झालेला नाही, तर मी तुमचं हे प्रोडक्ट का घेऊ? आणि प्रश्न विचारला आणि हा प्रश्न एकदम योग्य आहे. त्याचं योग्य उत्तर आपल्याला द्यावं लागेल. तर त्यांना हे म्हणायचं आहे की 55 वर्षामध्ये तुम्ही ठणठणीत आहात, याबद्दल सगळ्यात अगोदर तुमचं अभिनंदन. की तुम्ही आतापर्यंत एकदम ठणठणीत आहात, चांगले आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि या पुढं तुम्हाला भविष्यातही आरोग्यदायी राहण्यासाठी माझ्या शुभेच्छा. 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. 55 वर्षापासून तुम्ही जे खात आहात त्यावेळेस जी आपल्या भोजनाची क्वालिटी होती, भोजन ज्या जमिनीतून निघायचं, अगोदर तुम्ही लहान होते, ज्यावेळेस तुमचं बिल्डिंग एज होतं त्यावेळेस शेतकरी शेतामध्ये शेणखत टाकायचे, त्यातून अन्नधान्याचं निर्माण करायचं. ते अन्न तुम्ही खाल्लेलं आहे. आता शेतकरी रासायनिक खताचा वापर करताय आणि सगळं हायब्रिड भोजन तुम्ही करत आहात. एक गोष्ट खरं की नाही सुभाषजी, काय म्हणतो तुम्हाला, खरं आहे काय? एकदम खरं आहे. आता रासायनिक खत तुम्ही घेत आहात. दुसरी गोष्ट हा बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट त्यावेळेस प्रदूषण कमी होतं, दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, विचाराचं प्रदूषण, हे सगळं प्रदूषण वाढत आहे. त्यामुळं आता तुमची गाडी जी आहे पूर्वी जशी चालत होती तशी चालणार नाही. तिसरं, पूर्वी शांत झोप होती, याचा वापर कमी होता, ताणतणाव कमी होता, म्हणून तुम्ही ठणठणीत राहिले. इथून पुढे आता ताणतणाव वाढणारच आहे, झोप कमी होणार आहे. म्हणून आता आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे, हा प्रश्न विचारला. काय म्हणतील ते? आता बदलायला पाहिजे. म्हणून पूर्वीची जी तुमच्या ताटाची क्वालिटी होते ती क्वालिटी कमी झाली, पहिली गोष्ट. आणि तुमची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी सुद्धा कमी झाली. तरुणपणामध्ये तुमची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी 30 वर्षी चांगली होती, 55व्या वर्षी आता तशी ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी राहणार नाही. म्हणून तुम्हाला त्या गोष्टी ऍब्झॉर्ब करू शकणार नाही जे तुमचं शरीर पूर्वी ऍब्झॉर्ब करत होतं. म्हणून हे भोजनच आहे जे सुपाच्य रूपामध्ये टॅबलेट मध्ये दिले, हे भोजनच आहे. म्हणून तुम्ही हे आता घ्यायला पाहिजे, म्हणजे भविष्यात सुद्धा तुम्ही तसेच निरोगी राहाल जसे पूर्वी निरोगी राहिले. म्हणून तुम्ही घ्यायला पाहिजे. ओके सर? मला असं वाटतं की सुभाषजीला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. आणि असं वाटतं सुभाषजी, मी तुम्हाला माझा फोन नंबर देतोय, आपण परत सुद्धा यावर बोलू शकतो. हा डॉक्टर साहेब बोला. तर अरविंद साखे सरांचा जो मृत्यू झाला तो कशामुळे झाला सर, काही कळलं नाही. बिलकुल हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना माहित होता, पडलेला असेल की अरविंदजी काय झाले, इतके हसमुख व्यक्ती, इतके आनंदी व्यक्ती, इतके तरुण व्यक्ती. तर त्यांचं ते 1 दिवस अगोदर कोलकात्याच्या मीटिंग मध्ये होते, कलकत्त्याला त्यांनी पूर्ण दिवस ट्रेनिंग केली, खूप छान ट्रेनिंग झाली. त्यानंतर ते जेवण्यासाठी आपले जे संजीव गोयंका आहेत, बेंगॉल टायगर म्हणतात आपण त्यांना, त्यांच्या घरी रात्रीचं जेवण केलं. रात्रीचे जेवण करून ते इफ्काच्या गेस्ट हाऊसला होते कोलकात्याला, म्हणजे हॉटेलमध्ये नव्हते, गेस्ट हाऊसला होते. गेस्ट हाऊसला थांबले. सकाळच्या विमानानं ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर ते घरी आले.
घरी फ्रेश झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून ते पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. आणि तो दिवस होता रविवारचा दिवस. रविवारचा दिवस होता, हॉस्पिटलला गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी ऍडमिट केल्यानंतर त्यांना जे काही ट्रीटमेंट झाली तर त्यानंतर ते बाहेरच नाही निघू शकले. म्हणजे एकदम 22-24 तासाच्या आत म्हणजे जी ट्रीटमेंट केली ती प्रत्येक ट्रीटमेंट त्यांच्या शरीराला म्हणजे शरीरावर त्याचे विपरीत परिणामच झाले आणि त्यांना नंतर ते अनकॉन्शियस झाले आणि त्यातून ते बाहेरच नाही निघू शकले. इतके व्यवस्थित, बरं त्यांना कुठलीही शुगर, बीपी किंवा हृदयरोग किंवा कुठलाही आजार नव्हता. मी 8-8 दिवस त्यांच्यासोबत राहिले, बरेच जण आहेत ते 5-5, 6-6 दिवस त्यांच्यासोबत राहिले. असं काही नसताना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर जे काही उपचार झाले त्या उपचाराला म्हणजे एकतर ते लागू झाले नाही किंवा त्यांच्या बॉडीनं म्हणजे सुरुवातीपासूनच एकदा लाईन ऑफ ट्रीटमेंट चुकले असेल ते नंतर लक्षात आलं की त्यांना रिकव्हरच करू शकलं नाही हॉस्पिटल आणि 24 तासाच्या आत दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं आणि डॉक्टर साहेब ते एकदम मोठ्या हॉस्पिटलला ऍडमिट झाले होते. बरं म्हणजे पैशाची वगैरे काही कमतरता नव्हती, इन्शुरन्स वगैरे होते, हेल्थ इन्शुरन्स, ते काही कमतरता नव्हती. परंतु डॉक्टरांनी जे त्यावेळेस त्यांचं कॉज ऑफ डेथ आणखी सुद्धा बाहेर आलेलं नाही. स्वतःहून हॉस्पिटलला ते ऍडमिट झाले होते की बाबा थोडं बरं, आता समजा मला बरं वाटत नाही, तर आपण डॉक्टरांना दाखवून घेऊ. आणि त्यामुळं त्यांचं जे कॉज आहे हे आणखीन लक्षात आलं. म्हणजे माझ्यापर्यंत एवढी माहिती आहे. कारण की त्या दुसऱ्या दिवशी आम्ही सुद्धा खूप शॉक मध्ये त्यामध्ये गेलो आणि हार्ट अटॅक नाही आला का सर? हार्ट अटॅक आला नव्हता. त्यानंतर मात्र जे औषधं दिले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर, मोठ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं जे आहेत तर ते त्यातून त्यांना जे आता प्रत्येक औषध, आता डॉक्टर साहेब माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांगू शकतात, एकच गोळी वेगवेगळ्या व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम करते. त्यांचं असं सांगता येत नाही की म्हणजे 99% ती सारख्याच रिस्पॉन्स करते, परंतु 1% चान्स असतो की ते वेगळा सुद्धा रिस्पॉन्स करेल. बरोबर आहे डॉक्टर साहेब? बरोबर. तुम्ही 99 पेशंटला 100 पेशंटला एक टॅबलेट लिहून देतात, 99 पेशंटला ते एकदम सारखेच ती रिॲक्शन असते पेशंटची. एखादा पेशंट त्यावर वेगळं रिॲक्ट सुद्धा करू शकतो. ही शक्यता असते ना डॉक्टर साहेब? बरोबर. ही शक्यता असते. तर कदाचित तसं त्यांना जे पहिल्यांदाच लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे त्यामधून थोडासा तो प्रॉब्लेम त्यामध्ये आलेला दिसतो. एवढी माहिती माझ्यापर्यंत आहे. त्यांना कुठलाही दीर्घकालीन आजार नव्हता किंवा कुठलाही त्यांना असं दुसराही कुठला आजार. पण बऱ्याचदा असं होतं की एखादी औषधी, एखादं इंजेक्शन, एखादी टॅबलेट ला बॉडी कशी रिस्पॉन्स करेल हे कोणीच सांगू शकत नाही. तर जे संतोषजीनं तुम्हाला दाखवलंय पुस्तक, ते पुस्तक तुम्हाला रूपांतरण यात्रेमध्ये जे 25 वर्ष आहे आता रूपांतरण यात्रा 13 तारखेला नागपूरला येत आहे आणि नागपूरला जर तुम्ही आले आणि मला भेटले तर तुम्हाला त्या गोष्टी फ्री मिळतील. कारण की आता बरेचशी विदर्भातली टीम आहे. न्यूट्रीच्या टूल किट आपण तिथं फ्री देणार आहोत, ज्यामध्ये सीड बुकलेट राहील, न्यूट्रीचार्ज 4 फेल लिफलेट राहील, न्यूट्रीचार्ज पोस्टनरी लिफलेट राहील. हे सीड बुकलेट सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे. हे 4 फोल्ड लिफलेट सुद्धा तुम्हाला त्या नागपूरला फ्री देणार आहे. तिथं काही नाही, एक QR कोड स्कॅन करायचा, छोटी माहिती भरायची आणि मला भेटायचं. ते तुम्हाला झेंडे वगैरे पण देणार आहोत, वाजवण्यासाठी पिपाणी यात्रा आहे ना, यात्रेमध्ये सगळी मजा येणार आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मिळणार आहेत. आणि जे संतोष पांडवजीने जे बुक दाखवलंय ते बुक मात्र विकत तिथे मिळणार आहे. तर तुम्ही रूपांतरण यात्रेमध्ये सहभागी व्हा. 13 तारखेला रूपांतरण यात्रा आपल्या नागपूरमध्ये आहे. नागपूर नंतर 13 तारखेलाच रात्री भंडाऱ्यामध्ये आहे. तर तुम्ही तिथं बिलकुल सामील व्हा. हैदराबादची होऊन गेली, हैदराबादला सुद्धा मिळेल. विजयजी हैदराबादला सुद्धा मिळणार आहे. 13 तारखेच्या अगोदर हैदराबादला आहे. हैदराबादला सुद्धा या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. ज्योतिजी बोला. मेरा 4 न्यूट्रीटर सर, मी ज्योती पटले संभाजीनगरवरून बोलते. माझे 2 प्रश्न होते सर. बोला. जर मेनोपॉज व्हायची वेळ आली तर मॅन द्यायला पाहिजे का न्यूट्रीचार्ज वुमन द्यायला पाहिजे सर? जस्ट मेनोपॉज सुरू होत असेल तर न्यूट्रीचार्ज वुमन द्या, परत पिरियड सुरू होतील. कारण की ते पोषक घटकाच्या कमतरतेमुळेच त्या बाईला मेनोपॉज येतोय. जर पोषक घटक मिळाले तर त्यांचे पुन्हा रेग्युलर पिरियड सुरू होतील. किती दिवस द्यायचे सर?
जेव्हा पिरियड येत राहील त्यांना तोपर्यंत न्यूट्रिशन मॅन देत राहायचं, काय वुमन देत राहायचं, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर. आणि दुसरा प्रश्न होता, एक काकू होत्या सर, त्यांना त्यांचं 55 वर्ष वय आहे, तर त्यांना मी बीजे दिला, तर तो कशा पद्धतीने द्यायचे, कसं द्यायचं ते सांगा. बीजे सायंकाळच्या वेळेला द्यायचा. सायंकाळच्या वेळेला 1 ग्लास पाण्यामध्ये बीजेची पावडर द्यायची, सोबत ती टॅबलेट देऊन टाकायची, त्यासोबतच घेऊन घ्या म्हणायचं. सायंकाळच्या वेळेला द्या. त्यांना खुर्चीवर बसायला सांगा, पायऱ्या कमी उतरायला सांगा, चढाई उतरायला सांगा, खुर्चीचा वापर करायला सांगा, टॉयलेट सुद्धा वेस्टर्न टॉयलेट वापरायला सांगा, गुडघ्याची हालचाल कमी करायला सांगायची आहे. शैलीजी बोला. बोला. तर माझा प्रश्न असा होता की एक 55 वर्ष. तुमचा आवाज क्लिअर येत नाही शैलीजी. म्यूट झाले तुम्ही. अनम्यूट व्हा. हॅलो सर. बोला, आता बोला. सर, एक 55 वर्षाची व्यक्ती आहेत आणि त्यांचं फॅट लेवल एकदम डाऊन आहे सर, कमी आहे, आणि सोबत त्यांना विसराळूपणाचा आजार आहे सर, त्यांना आठवणच राहत नाही. तर मी त्यांची बॉडी स्कॅनिंग वगैरे केली आणि त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन सोबत गामा ओरिजिनल 2 खाण्यासाठी सांगितलं आहे. तर परत पुन्हा काही सजेशन देऊ शकतो का सर? तुम्ही मला त्याचा बॉडी स्कॅनिंग रिपोर्ट टाका व्हॉट्सअपला, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो सर. येस सर. हा, सुभाषजी बोला. सर, एक छोटासा प्रश्न होता. एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याला संडासद्वारे ब्लडिंग होत आहे, म्हणजे मूळव्याधाची शिकायत आहे, तर त्याला काय द्यायचं ते सजेस्ट करा. आपल्याकडे काय मूळव्याधासाठी स्पेशल काही असं न्यूट्रिशन नाही. तुम्ही तुमच्या अपलायन्सशी बोला, ते तुम्हाला बिलकुल सांगतील की नेमकं काय द्यायचं. तर किंवा मी तुम्हाला नंतर व्हॉट्सअपला सुद्धा टाकतो, कारण की आपल्याकडे मूळव्याधासाठी स्पेशल नाहीये. ममता दीदी बोला. जयस्वाल साहेब, तुम्ही एकदा हँड रेज करा, म्हणजे मला काय करेल, तुम्हाला अनम्यूट करता येईल. हा, बोला. सर, मेरा चार्ज न्यूट्रिचार्ज. सर, माझी एक फ्रेंड आहे, तिचं मॅन्युपल्स म्हणजे पिरियड 1.5 वर्ष आधी बंद झाले, तर आता ती म्हणाली की तिला न्यूट्रिचार्ज वुमेन देऊ की ओनली मॅनच देऊ. त्यांचं वय किती आहे? सर, तिचं वय 44 आहे का? तर तुम्ही त्यांना सुरुवातीला न्यूट्रिशन वुमन देऊन पहा, 2 महिने वुमन देऊ पहा. पिरियड आले तर ठीक आहे, नाहीतर मग परत न्यूट्रिशन मॅन सुरू करा. 1-2 महिने न्यूट्रिशन वुमन तुम्ही त्यांना द्या अगोदर सुरुवातीला. ओके सर. हा, गणेशराव बोला. गणेशराव, अनम्यूट व्हा. अनम्यूटचं ऑप्शन दिलंय तुम्हाला, आधी अनम्यूट व्हा. सर, माझे एक साडू आहेत, त्यांनी अगोदर आहे की नाही नशाबाजी खूप केली सर. तुमचा आवाज येत नाही गणेशराव, तुमचा आवाज येत नाही. मला फक्त इतकंच ऐकू आलं की बाबा त्यांनी नशाबाजी खूप केली आहे, तर तुम्ही त्यांना सुरुवातीला किमान 3 महिने न्यूट्रिशन बायोएज द्या रात्री, आणि नंतर आपण त्यांना दुसरे प्रोडक्ट सजेस्ट करू शकतो. सुरुवातीला 3 महिने त्यांना न्यूट्रिचार्ज बायोएज द्या. हा, रीताजी बोला. सर, माझा एक प्रश्न होता. 5 वर्षाची मुलगी आहे, तिला सिकलसेल आहे, तर आपण मधुसैम रस आणि गामा देत आहे, पण किती प्रमाणात द्यायचं असं? नाही ताई, इतक्या लहान मुलीला तुम्ही मधुसंयम रस देऊ नका, आणि त्याच्यासाठी तुम्ही एकदा मधुसंयम वाले जे ट्रेनर आहेत त्यांच्याशी बोला. 5 वर्षाच्या मुलीला मधुसंयम रस नाही देता येत आपल्याला. ते मधुसंयम रस हे टाईप 2 डायबिटीज वाल्यासाठी आहे. तुम्ही एकदा सिनियरशी बोलून घ्या त्याविषयी. डॉक्टर साहेब बोला, जयस्वाल साहेब. कारण की टाईप 2 डायबिटीज साठी मधुसंयम रस देता येतो आपल्याला.
JRCM डॉक्टर साहेब बोला. हा मी म्हणलं मला भेटायला यायचं वेळ आहे का आज? आलो इकडे. माझा मुलगा आहे म्हटलं तिथून मी आता निघालो तर म्हणलं परतून तिकडे याला म्हणत्यापाशी आहे ना ते रोड परतून. तुम्ही भेटसाल का असं विचारायला. तुम्ही कुठून निघलात? मी आता औरंगाबादून निघालो म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून. बरं परतूर आमचं येत नाही ना त्यामध्ये. मी तुम्हाला फोन करतो. मंठ्यावर आलं की मंठ्यावरून रोड नाही परतूरला जाणारा. बरं मी तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्ही मला कॉल करा, मग भेटता येईल आपल्याला. मॅडमला भेटायचं मिळालं त्यांची तब्येत ठीक राहत नाही. बरं मी तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्हाला फोन करा. आहे ना नंबर आहे तुमच्याकडे? ओके 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 मला फोन करा, मी तुम्हाला शेड्यूल सांगतो. काय दसरा नेमका संपलाय, बायकोचे भरपूर काम आहेत, घरी पण काम करायचे, मी भेट सांगतो तुम्हाला. मी पण सुटलो नाही त्यातून, कोणाला सुटलंय? रामाला नाही सुटलं तर आपल्याला काय सुटणार आहे, काय का नाही? तर मित्रांनो आता यामध्ये हैदराबादला सुद्धा हे सगळे टूल्स मिळणार आहेत आणि नागपूरला सुद्धा मिळणार आहेत. आणि हैदराबादला सुद्धा जा, आपण दुसऱ्या राज्यात जाऊन जसं अजयजी काम करतायत तसं दुसऱ्या राज्यात जाऊन आपल्याला काम करावं लागेल. आपण सुद्धा दुसऱ्या राज्यात जाऊन आपली टीम आपल्याला वाढवावं लागेल आणि आपण डेफिनेटली दुसऱ्या ठिकाणी सुद्धा. माझा मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकतो, मला व्हॉट्सअप करा. फोन केला तर बऱ्याचदा फोन घेणं होत नाही. माझा मोबाईल नंबर मी टाकलेला आहे. कृष्णाजी बोला, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर रूपांतरण येता येणार आहे, त्याच्यामध्ये फ्री सामान देणार आहेत, म्हणजे जसं किट वगैरे नाही का न्यूट्रीच्या, आपल्याला भंडारा पणला मिळेल का ते? नाही, भंडारा नाही मिळणार, ते नागपूरलाच मिळेल. भंडारा रथ हाती आहे, तिथं फक्त रथ येणार आहे. ओके. वाघ साहेब तुमचा आवाज थोडा तुटत होता, त्यामुळे मी तुम्हाला घेऊ शकलो नाही, तुमच्याशी बोलू शकले. माझा नंबर दिलाय चॅट बॉक्स मध्ये, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. न्यूट्रीचार्ज मॅन हे जे आहे हे पुरुषांनी दीर्घकाळ घ्यायचंय. आणि दुसरी गोष्ट, महिलांनी, ज्या महिलांचे पिरियड गेले आहेत त्या महिलांनी सुद्धा न्यूट्रीचार्ज मॅनच घ्यायचा आहे. जस्ट गेले असतील पिरियड 1-2 महिने आधी, तर तुम्ही त्यांना न्यूट्रीचार्ज वुमन देऊ शकता. त्यांचे पिरियड सुरू होऊ शकतात, कारण बऱ्याचदा पोषक घटकाच्या कमतरतेमुळे पिरियड गेले असतात. त्या बाईचं वय झालेलं नसतं, परंतु तर त्यांना आपण न्यूट्रीचार्ज वुमनच द्यायची सुरुवातीचे 1-2 महिने. पिरियड बऱ्याचदा असा अनुभव आहे की पिरियड सुरू होतात. 5 वर्षाच्या मुलाला त्याला शुगर आहे तर ती चाइल्ड डायबिटीज वेगळा प्रकार आहे. आपल्याकडे जेवढे न्यूट्रीचार्ज किंवा आरसीएम मध्ये प्रोडक्ट आहेत हे सगळे प्रोडक्ट टाईप 2 डायबिटीज साठीच काम करतात. डायबिटीजचे अनेक प्रकार आहेत, त्यामधला टाईप 2 डायबिटीजलाच मधुसंयम रस असेल, त्यानंतर न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट असेल, हे टाईप 2 डायबिटीज साठी काम करतात. त्यामुळे लहान मुलांची शुगर हा वेगळा प्रकार आहे, टाईप 1 डायबिटीज हा वेगळा प्रकार आहे, इथे हे काम करत नाहीत. त्यामुळं त्यांना आपण मधुसंयम रस वगैरे लहान मुलांना द्यायचा. ओके. आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही सगळेजण रविवारी सकाळी आलात आणि हा कार्यक्रम इतका छानपैकी आपलं माझं म्हणणं ऐकून घेतलं. तुमच्या काही शंका विचारल्या, आणखी तुमच्या मनामध्ये खूप शंका असतील तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. तुम्ही सगळ्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण दर रविवारी सकाळी 8 वाजता भेटत असतो आणि नवीन सिरीज मध्ये पुढच्या रविवारी आपण जे आहे हे न्यूट्रिशनल सप्लिमेंट, आता बरेच जण जसं प्रश्न विचारला होता की मी का घ्यायचं, तर याचं उत्तर आपण पुढच्या रविवारी सविस्तरपणे बघणार आहोत. तुम्ही नवीन माणसांना ज्यांना न्यूट्रिच्या विषयी काही शंका असो तुम्ही त्यांना घेऊन या. त्यांनी तुम्हाला 100 प्रश्न विचारले असो आणि त्यांनी इथे 100 प्रश्न विचारू द्या, नो प्रॉब्लेम. तुम्ही त्यांना या मीटिंग मध्ये घेऊन या, आपण त्यांना न्यूट्रीचार्जची सविस्तरपणे सोप्या भाषेमध्ये माहिती सांगू. आणि जसं तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती पोहोचली पाहिजे, त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती सांगून आपण पुढच्या रविवारी भेटू. तोपर्यंत व्हॉट्सअपवर संपर्कात राहू. सध्या थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. मला व्हॉट्सअप करा ताई, जे काही तुम्हाला. राजेंद्र जाधव सर, तुम्हाला काही जर तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, आपण व्हॉट्सअपवर बोलूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी